नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी रंजना पाटील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करते. तर आज सकाळी लवकर उठून आवरून वगैरे घेतलं. तर 3:30लाच आज उठले होते. मग लवकर उठून आवरून घेतलं का तर मला 4:30ला जायचं होतं विठ्ठल रुक्माईच्या देवळात. आमच्या गावात विठ्ठल रुक्माईच्या देवळात सप्ताह बसलेला आहे. तर रोज 7 दिवस काकड आरती असते. त्यामुळे मी लवकर उठून आवरून 4:30ला आरतीला जाते. मग काकड आरती केली 4:30ची. मग 6ला एक आरती असते, भजन कीर्तन असतं. आणि भजन कीर्तन झाल्यानंतर 6ची आरती केली आणि 6ची आरती केली, प्रसाद वगैरे घेतला. आणि आज बघा हनुमान जयंती होती, त्यामुळे मी तिथंच थांबले. फुले वगैरे सगळ्यांना वाटली आणि पाळणा वगैरे म्हणणार होते. आणि तोपर्यंत पाऊस धो चालू झाला. आणि पाऊस चालू झाल्यानंतर लाईटा पण गेल्या. मग फुलं पडायच्या आधी 5 मिनटं लाईट आली. मग फुलं तेवढी पडली आणि पुन्हा आणि लाईट गेली. तर पाऊस चालूच होता बघा. आज पहिलाच पाऊस आलेला होता, उन्हाळी पाऊस आमच्या गावात. तर खूप मोठा पाऊस होता. मग झाला हनुमानची पाळणा वगैरे म्हणून घेतला, दर्शन वगैरे घेतलं, प्रसाद वगैरे वाटला. प्रसाद होता तो साखर खडीसाखर आणि सुटोडा असं प्रसाद होता. तो सर्वांना वाटला आणि लाडू वगैरे वाटले. आणि तिथं काही मला व्हिडिओ काढायचा झाला नाही का तर खूप गर्दी होती, लाईटा वगैरे गेलत्या, त्यामुळे मला काही व्हिडिओ करायचं झालं नाही. त्यामुळे मी व्हिडिओ केलेला नाही. तर आरती वगैरे झाली आणि हनुमानचं जयंती पण झाली. मग मी घरी आले बघा सगळं आवरून झाल्यानंतर. तर बघा पहिल्यांदा घरी येऊन सगळं आवरून घेतलं. घरातल्या उंबरा पूजन वगैरे करून घेतलेलं आहे. आणि बाहेरही बघा रांगोळी काढली आहे. श्रीराम म्हणून असं लिहिलेलं आहे, रांगोळी काढलेलं आहे. हे रांगोळीचे मी शिक्के आणलेले आहेत छोटे छोटे आणि ह्या हातानं काढलेले आहे पावडर. तर असं उंबरा पूजन करून घेतलं आणि मग म्हणलं तर देवपूजा पण करून घेऊया. तर देवपूजा केलेली मी मला पुढं दाखवणार आहे. तर दाखवते बघा अशी मी देवपूजा केलेली आहे. तर स्वामींना सर्व देवांना अभिषेक वगैरे करून घेतला आणि देवपूजा केलेली आहे. तर बघा आपले स्वामी किती छान आणि खूप गोड दिसत आहेत स्वामी. तर अशी मी रांगोळी काढलेली आहे. तर पहिल्यांदा मी श्रीरामच लिहिणार होते, तर माझ्या हातून श्री स्वामी लिहिले, त्यामुळे मी खाली असं श्रीराम आणि पुन्हा लिहिलं. आणि साखरेचा नैवेद्य वगैरे दाखवलेला आहे. तर सकाळी 7:30ला देवपूजा केली होती मी, त्यामुळे साखरेचा नैवेद्य दाखवला. आणि म्हटलं आता नाश्ता करायचा होता, नाश्ता करणार आहे आता मी. तर बघा माझे पण स्वामींचे खूप अनुभव आहे. स्वामींची लीला पण खूप आहे. माझे स्वामींचे अनुभव पण खूप आहेत, ते तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये मी पुढं सांगणार आहे. तर माझं नवीन चॅनल आहे, तर तुम्ही शेअर आणि सबस्क्राईब करत जा. आणि डेली ब्लॉग येतात. मी आत्ता पहिल्यांदा छोटे व्हिडिओ करत आहे आणि तरी तुम्ही ते पाहत राहा आणि माझ्या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करत जावा, लाईक करत जावा. तर देवपूजा बघा अशी झालेली आहे. देवपूजा केली आणि मग म्हणलं आता नाश्ता वगैरे करून घेऊया. तर आता नाश्ता मी करणार आहे. तर पुढे मी नाश्ता केल्यानंतर तुम्हाला पुढे दाखवेनच. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत जावा. रोज डेली ब्लॉग पाहत राहा. तर बघा आरतीमध्ये स्वामी कसं दर्शन देतात, तुम्ही पण घ्या दर्शन. असं कोणत्या नाही कोणत्या रूपात स्वामी रोज दर्शन देत असतात, नैवेद्य ग्रहण करतात. अशी स्वामींची लीला. आणि हे बघा फोटो सप्तशृंगी आणि दत्त आणि नवनाथ महाराज आहेत. तर अशी माझी देवपूजा वगैरे झाली आणि आजचं सगळं म्हणजे आरती वगैरे झाली. आणि 8 वाजल्यानंतर 8 वाजल्यापासून विठ्ठल रुक्माईच्या देवळात वाचन असतं.